नमस्कार मित्रांनो, द मराठा कॅप्टनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई गोवा हायवे अपडेट पार्ट 2. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आपण कसबा टू कोळंबे संगमेश्वर देवरुख ह्या फाट्यापर्यंत हा आता फाटा तुम्हाला येतो. लेफ्ट साईडला गेलं की आपण बायपासला देवरुखला कोळंबे इकडे जाऊ शकतो. राईट साईडला गेलं तर परसुरी ब्रिज आहे, तिथून तिथपर्यंत आपण घेतला होता. आणि आता हा इथून पुढे हातकंब्यापर्यंत हा ब्लॉग असणार आहे. आणि रोड कंडिशनमध्ये काहीच फरक नाही आहे. भरपूर ठिकाणी पॉटहोल्स आणि खड्डे, पाणी साचलेलं आहे पावसाळ्यात. तर हा जो लेक पण आहे तो पण तुम्हाला एकदम आरामातच क्रॉस करायचा आहे. भरपूर ठिकाणी कामं चालू आहेत आणि असाच रोड आहे. मे बी 5 ते 10% कुठे तुम्हाला सिमेंटचा रोड मिळेल. पण येस, रात्री जर ट्रॅव्हल करणार असाल तर सांभाळून. आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की आता ह्या रूटला तर तुम्हाला भरपूर हेवी ट्रॅफिक पण मिळेल, कारण रत्नागिरी पोर्ट आहे जवळ. तर हेवी ट्रॅफिक, कंटेनर्स हे सगळं मिळणार आहेत. आणि मध्ये जेव्हा पण रोड तुम्हाला सिमेंटचा मिळतो तिकडे खाडी आहे डायव्हर्शन्सच्या इकडे, ते लक्षात घ्या. आणि सिमेंटचा रोड जरी आला तरी पटकन गाडी अशी पळवायला जाऊ नका, कारण मध्येच रोड खराब होतो आहे. तिथे तुम्हाला ब्रेकिंग घ्यावी लागणार आहे. आणि समोरची गाडी जर अचानक थांबली तर तिथे आपल्या गाडीला ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस जरा जास्त आहेत. तुम्ही जरी बघितलं तरी मी पण 90च्या आसपासच गाडी ठेवली होती, कारण एकदम केअरफुलीच गाडी चालवतो. पॅच तुम्हाला आहेत जिथे तुम्ही गाडी थोडी पळवू शकता, पण सडनली डायव्हर्शन्स येतात आणि मध्ये रोड एकदमच खराब येईल तुम्हाला. हे बघा, आता मी ती गाडी व्हिडिओ स्लो केला कारण त्या परत डायव्हर्शन आलेले आहे. डायव्हर्शनच्या इथे बघा खड्डा आहे, पाणी भरलेलं आहे आणि खाडी आहे. डंपर्स बाजूला तुम्हाला उभे दिसते. तर रोडला एकदम बाजूला पण लेफ्टला, स्पेशली रात्री गाडी चालवताना चालवू नका एकदम लेफ्टला, कारण गाडी त्या सिमेंटच्या ज्या जो बांधलेला रोड त्याच्यामुळे खाली घसरायचे चान्सेस जास्त आहेत. हे बघा, सिमेंटचा रोडच्या नंतर मग परत खडबडीत रोड असा आहे तो जिथे पॉटहोल्स पण आहेत. आणि ओव्हरटेकिंगला वगैरे तर खूपच म्हणजे ओव्हरटेकिंग तुम्ही इथे काही करूच शकत नाही. व्हेरी रिस्की आहे, स्पेशली रात्रीच्या वेळेला. समोरून जेव्हा गाडी लाईट्स पण असतात. जेव्हा तुम्ही सिंगल आहात, कोण नाही, तर तुम्ही झिगझॅग करून खड्डे वाचवायचा प्रयत्न कराल, पण काही उपयोग होत नाही. मी ट्राय करून बघितलं. SUVजला स्पेशली छोट्या गाड्या एक वेळ निघू शकतात, पण येस, खड्डे जे आहेत पॉटहोल्स ते ज्यामध्ये ऑल्टो या छोट्या गाड्यात वॅगनर यांचे टायर्स ऑलमोस्ट धसले जातात. त्याच्यामुळे सांभाळून, कारण आपण गावाला येताना आपली गाडी संपूर्ण लोडेड असते सामानाने, तर ती जरा सांभाळून तुम्ही गाडी इथे आपली पळवायची आहे. हे बघा, इथे परत तुम्हाला काम दिसेल. परत रोड हा बघा, मी इथे जरा व्हिडिओ स्लो केला होता कारण थोडासा स्पॅच आपल्याला भेटतो असा स्पीड मारण्यासाठी, आणि रोड असा आपल्याला खराब दिसेल. भरपूर ठिकाणी रोड रोलर्स पण आहेत, तर सांभाळून. आणि ह्या लोकांना काय, सगळे बाहेरची माणसं आहे ती, तर ह्या लोकांना कसं गाडी कशी येणार याचा काही अंदाजा नाही आहे, तर कशी गाडीमध्ये घालतात ते एक सांभाळून तुम्ही बघायचं आहे. आपल्याला ह्या स्ट्रेचमध्ये सोनगिरी, परत तुमचं आंबेड ही अशी गावं लागणार आहेत. ते जी लोक तिकडे राहत आहेत, तर ते हा व्हिडिओ बघत असतील तर कमेंट करून तुम्ही लिहा, तुम्ही या पॅचमध्ये कुठल्या गावाला तुमची नेटिव्ह प्लेस आहे. तर येस, आपण आता परत बघतोय. बघा, हे जसं मी तुम्हाला सांगितलं, हेवी ट्रॅफिक भरपूर तुम्हाला ह्या पॅचला मिळेल. आणि ते फटाफट मिळेल, कारण रत्नागिरी पोर्ट जवळ आहे आणि परत मुंबई गोवा हायवे तर आहेच हा. तर हे तुम्हाला इथे पॉटहोल्सची आणि ह्या मोठ्या ट्रकची स्पेशली काळजी घ्या, कारण जसं मी म्हटलं की बाहेरची लोकं आहेत आणि आयडिया अजिबात नाही, ओव्हरटेकिंगला अजिबात ते वाव देत नाही आहेत. आणि आता बघा, तो गाडी चालवतोय कुठून बघा. म्हणजे इव्हन जरी कोणाला ओव्हरटेक करायचं असेल तरी आपल्याला किती गाडी बाहेर टाकावी लागेल. आणि हॉर्न दिल्याशिवाय हॉर्न द्यावा लागतो, 3-4 वेळा द्यावा लागतो, आणि त्याच्यावरच्या नंतर हात पण टाकवत नाहीत. मग आपल्या अंदाजाने आपल्याला ओव्हरटेक करावी लागते. हा जसं मी म्हटलं की रोड आहे, जिथे आपल्याला चान्स मिळतो तिकडे मी गाडी थोडी पळवली, पण सडनली हे बघा परत आपल्याला इथे डायव्हर्शन येईल. स्पेशली रात्रीच्या वेळेला इथे काही लाईट्स वगैरे नसणार आहेत, तर ते लक्षात ठेवा डायव्हर्शन्सला. तर हे तुम्हाला
गाडी चालवताना थोडी सावधानी आता आपल्याला घेतलीच पाहिजे. जवळपास मला वाटतं 10 वर्ष वगैरे तरी अजून लागतील. हा संपूर्ण रोड म्हणजे एक फुल स्टेज आपण मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत या गोवापर्यंत जाणार असाल तर एक फुल स्टेजला आपल्याला कुठेच असं काही काम नाही भेटणार आहे. आणि असं याला 100% 10 वर्ष लागतील, कारण जो रोड आता ऑलरेडी झालेला आहे तो परत नंतर त्याचा मेंटेनन्स निघेल बाकीचा रोड होईपर्यंत. हे बघा, जिकडे इकडे तुम्हाला व्हिडिओ फास्ट येतो तिथे रोड चांगला आहे. सडनली मी व्हिडिओ स्लो केलेला आहे. म्हणजे बघा, हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे की पॅच दिसला की सडनली गाडी पळवू नका. खड्डे पण खूप मोठे आहेत. ही SUV आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये एवढे जाणवत नाही, तरी पण याच्यामध्ये पण खूप जाणवत होते कारण खड्डे तेवढे मोठे आहेत. लहान गाड्यांना बघितलं आहे मी की खाली भरपूर धसत होत्या. तर स्पेशली गाडी रेस पण करू नका, कारण तुम्ही त्याच्यामध्ये रेस केली गाडी तर जी खडी उडणार आहे तो मागच्या गाडीवर उडणार आणि त्याने बाकीच्या गाड्यांचं पण नुकसान आणि गाडीवरती स्क्रॅच पडायचे भरपूर चान्सेस आहेत. तर ते जरा सांभाळून घ्या. आणि आपण सणासुदीला जाणार असतो तेव्हा गावाला पोचणं आपला हा मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर घाई करून काहीच उपयोग होणार नाही आहे. आणि मी या मुद्दाहूनच ट्रिप अगोदर केली होती, कारण आता मला पण गणपतीला गावाला जायचं, तर मला रोडची कंडिशन मला बघायचीच होती काय आहे की कुठला रोड आपल्याला वापरायचा आहे. तेच गावाला निघायच्या अगोदर तुमच्या हिशोबाने प्लॅनिंग करा. स्पेशली 1 तास लवकर निघायचा प्रयत्न करा. स्पेशली जेव्हा तुम्ही माणगावचं ट्रॅफिक एकदा क्रॉस केलं त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅफिक एवढं मिळलं, मूविंग ट्रॅफिक असेल, स्लो असेल, पण माणगावमध्ये कसं काय ट्रॅफिक भरपूर तिकडे आपण अर्धा तास 1 तास पण अडकू शकतो. एका वेळेला शायद मी 1.25 तास वगैरे पण अडकलो होतो. ते असं बघा, हा लेफ्ट साईडचा रोड इथे झालेला आहे, पण आता तो ओपन कधी होतं माहीत नाही. पण येस, होपफुली जर हा आपण रोड जर ओपन झाला गणपतीपर्यंत तर तो पण आपल्याला वापरायला मिळू शकतो. तो जरा 1 वे ट्रॅफिक आता आहे ते 2 वे ट्रॅफिक जे आहे ते आपल्याला ऑलमोस्ट 1 वे ट्रॅफिक मिळेल. तर येस, इकडे बघा, हे बघा, तिकडे पाणी असं जमलेलं आहे. जी वॉटर प्लेनिंगची गोष्ट मी करत होतो तिकडे स्पेशली स्मॉल जे छोट्या गाड्या आहेत त्यांनी जरा सांभाळून गाडी स्पीड तिकडे कमी करा. कारण ॲक्वाप्लेनिंगमध्ये गाडी जर तुम्ही त्याचे व्हिडिओज बघितलेत तर तुमची गाडी एकदम त्याच्यामध्ये ABS आणि इमर्जन्सी जी एक अजून एक काहीतरी सिस्टम आहे ती नसेल तर गाडी तुमची जाऊन दुसऱ्या गाडीला आदळू शकते. ओव्हरटेकिंगच्या वेळेला गाडीचा स्पीड SUVचा स्पीड कमी होतो आहे. त्या एवढ्या पाण्यामध्ये 70-80 वाजून गाडी 60ला लगेच इथे ऑलमोस्ट गाडी असं वाटतं की स्टॉप झाली आहे. तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा, इथे अजिबात काम नाही आहे आणि इथेही माझ्या हिशोबाने ही खडी जिकडे जिकडे आहे ही सगळी भरली जाईल ॲटलिस्ट इनिशियल डेजमध्ये. पण ती परत येताना ती खडी राहील की नाही त्याची गॅरंटी नाही. ते भरतील मला तर वाटतं आहे, कारण हे लोक खूप त्रास होणार आहे, पोलिसांना पण त्रास होणार आहे ट्रॅफिक क्लिअर करायला. तर इथे तोच ऑप्शन आहे, कारण पाऊस पण एवढा गावाला पडतो आहे. तर येस, हे बघा, ही कंडिशन तुमच्यासमोर आहे. बघा ना, गाडी 12-10च्या स्पीडने चाललेली आहे. पॉटल्स बघा तुम्हाला एकदम क्लिअर कट आयडिया येते. आता हा इथे एक फ्लायओव्हरचं काम चालू आहे. ते जिकडे जिकडे मला गावांची नावं माहिती होती तिकडे मी ऑलमोस्ट टाकली. या निवळीच्या अगोदर आहे इथं पण एक लेफ्टला तुम्हाला संगमेश्वर देवरुख बायपास आहे इथे. तिकडे तुम्ही लेफ्टला कोणा जायचं, आपण हातकंब्याला जाणार आहोत तर इकडे पण बघा, हा इकडे पूल आहे, याच्यावरती पण रोडची कंडिशन खराब आहे. तर येस, हा जो ब्रिज बांधताय तो जेवढ्या लवकर पूर्ण होईल तेवढं चांगलं आहे. कारण आता जसं तुम्ही बघितलं सगळीकडे पुलं वगैरे पडत आहेत. स्पेशली महाराष्ट्रामध्ये तरी एवढा मला वाटत नाही पाऊस झालेला जेवढा मी गोकर्ण आणि कर्नाटकमध्ये पाऊस बघितला. तिकडचा पाऊस गोव्यामध्ये गोव्यापासून जो पाऊस चालू होतो तो थांबतच नाही आणि समोरची गाडी पण तुम्हाला दिसत नाही. तो होपफुली तसा पाऊस इथे नाही आहे. पण येस, तिकडे रोडची कंडिशन तुमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोडची कंडिशन एकदम जबरदस्त आहे. म्हणजे जे रत्नागिरीची ह्या बाजूला जो रोड आहे त्या काहीच कम्पेअर करू शकत नाही आपण. तर तिकडे अल्टिमेट रोड आहे तो, जो तिकडचा जो पॅच आहे गोवा गोकर्ण वगैरे ते तुम्ही इझिली क्रॉस करू शकता. मी येतानाचा पण माझा गोकर्ण टू मुंबईचा जो टोटल व्हिडिओ आहे तो पण मी
रेकॉर्ड केलेला आहे, तर तो पण मी अपलोड करीन. तर पहिला म्हटलं की हा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करून टाकतो, कारण भाऊसारखेचा व्हिडिओ ऑलमोस्ट 10 दिवस झाले होते आणि माझा यूट्यूबचा चॅनल डिलीट झाल्यामुळे मला परत तो क्रिएट करा आणि ऑलमोस्ट 2-2.5 हजार सबस्क्रायबर्स सगळे गेले. मेहनत 2-3 वर्षाची मेहनत होती सगळी पाण्यात. मोनेटाईज पण चॅनल झाला होता तो आणि कमाई झाला, ठीक आहे, त्याला $100 पण झाले नव्हते म्हणजे, पण ठीक आहे. बट एक सबस्क्रायबरचा बेस असतो ते तुम्हाला तिथून परत पण आता परत सुरू केलेलं आहे. शॉक आहे म्हणून केलेला आहे, पैसे कमाय त्याच्यामध्ये काही, कारण चिरीमिरी पैसे येतात त्याच्यामध्ये. कारण जर तुम्ही फुल फ्लेज असाल तरच तुम्हाला पैसे तुमच्याकडे येऊ शकतात आणि क्रिएटिव्हिटी तर 100% लागते. बघा परत इथे तर टोल नाका, बहुतेक टोल नाक्याचा इथं ब्रिज हे लावून ठेवलेलं आहे. आणि बघा जिथे तुम्हाला असं वाटतं ना की गाडी आपल्याला पळवायला लागेल तर तुम्ही पळवा, पण 70-80च्या रेंजमध्ये गाडी घेऊन जा. 100च्या आसपास ठीक आहे, कारण ब्रेक तुम्हाला सडनली लावा लागणार आहे. जर कारण 100च्या वरती जर गाडी कंट्रोलमध्ये एवढ्या लवकर स्पेशली छोट्या गाड्या कंट्रोलमध्ये येत नाहीत, तर ते लक्षात घ्या. आणि तुमच्या गाडीचा तुम्हाला अंदाज आहे, तुम्ही ड्रायव्हिंग तिच्यावरती करता आहात, वॉटर प्लेनिंग पण तुम्हाला झालं असेल, पण जेव्हा जर भरपूर पाऊस असेल, पाणी असेल तर गाडी 100% स्लो करा. कारण फ्रस्ट्रेट होऊन मुंबई गोवावरती गाडी चालवायची नाही, हे मी एवढ्या वर्षात शिकलेलो आहे. फ्रस्ट्रेशनमध्ये तुमच्या गाडीला काही ना काहीतरी नुकसान होणारच. आणि स्पेशली तुमच्या बॅटरीज, टायर्स सगळं चेक करून घ्या, स्पेशली नायट्रोजन भरून घ्या. माझी गाडी पण मला इथे येताना त्रास झाला होता, पण येस लकीली मी पेट्रोल पंपच्या बाजूलाच गाडी होती, तिथे हॉटेलमध्ये जेवायला आणि गाडी स्टार्ट केली तेव्हा बघितलं की बॅटरी डेड. कारण 2 गाडी घरी असल्यामुळे एक गाडी चालवत नव्हते आणि ती आली मुंबईपासून पनवेलपर्यंत आणि बॅटरी डेड झाली. तिकडे माझा अर्धा तास गेला जम्प स्टार्ट करून गाडी चिपळूण लावून नवीन बॅटरी घातली आणि त्याच्यानंतर पण 1-1.5 तास लागला संपूर्ण ती बॅटरी चार्ज होऊन सिस्टम संपूर्ण ऑनलाईन यायला. पण येस लकीली कॅमेरा तरी चालू केला होता, त्याच्यामुळे मला जो मुंबई टू कसब्यापर्यंतचा माझ्याकडे चिपळूणपर्यंतचाच माझ्याकडे तो व्लॉग माझ्याकडे नाही आहे. पण लकीली येस मी जाताना परत आपल्याकडे अवेलेबल होता. आता आपण निवळी फाट्याच्या आसपास येत आहोत आणि निवळी फाट्याला तर खूपच रस्त्याची कंडिशन खराब आहे. तर येस इकडे तर सांभाळून एकदमच स्लोली गाडी घ्यायची, भरपूर खूपच रस्ता खराब आहे. आणि जर तुम्ही बघितला ना समोरच्या टेम्पोला बघा, तुम्ही समोरच्या गाडीला बघून जरी गाडी चालवणार असाल तरी लक्षात घ्या की एक अंदाजा घ्या, एक स्वतःचा प्रेझेन्स ऑफ माइंड लावा. आता बघा लेफ्टला चाललं आहे, माझा पण डोक्यात डाऊट आला लेफ्टला का चालला आहे, रोड तर समोर दिसतोय, पण नंतर समोर मी बघितलं की तो परत तिथून राईट मारतोय. त्याच्यामुळे गाडीला एक समजदारीने फॉलो करा. कारण जर बाहेरचा ड्रायव्हर असेल, माहीत नसेल त्याला, तर तो असाच वेडाबाकडा घेऊन जाईल आणि आपण परत आपल्या तिकडे टाईम वेस्ट होईल. ते सगळं निवळी फाट्याला रोडची कंडिशन खूपच खराब आहे. आणि याच्यानंतर मग थोडासा आपल्याला हातखंब्यापर्यंत रस्ता चांगला मिळतो. तर येस ह्याच्यानंतरचा जो व्लॉग आहे हातखंब्यापासून पण पुढे काढणार आहोत, तो बहुतेक पुढे रोड एवढा काही खराब नाही आहे. मी कुठेतरी मध्ये चुकलो पण होतो, पण येस बघा तुम्ही मला सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये की मी कुठे चुकलो आहे. आणि कारण मी तो हायवे कुठेतरी मध्ये सोडला आणि लेफ्ट राईटमध्ये, आणि मी दुसरेच कुठेतून बाहेर पडून मग परत कुडाळला आम्ही हॉल्ट घेतला होता रात्री. तर हा इथे रोड आपल्याला चांगला आहे, पण येस सडनली भाऊ कोण गाडी पळवू नका, कारण इथे पण आपल्याला मध्ये मध्ये पॅचेस असे मिळणार आहेत की जिथे आपल्याला गाडी ऑलमोस्ट स्लो करायची आहे. हे बघा, तर स्पेशली रात्रीच्या वेळेला लक्षात घ्या की ज्या तुम्ही रात्री ड्रायव्हिंग करणार असाल, तुमच्या गाडीच्या लाईट्स पॉवरफुल ठेवा. मुंबई गोवा हायवेमध्ये स्पेशली माणगाव वगैरे जिथे मेन हायवे तिथे पण लाईट्स नाही आहेत, तर ते लक्षात घ्या. आणि तुमचा प्रवास सुखाचा हो हीच आशा आणि गणपती बाप्पा मोरया. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला परत ग्रो करायसाठी संधी द्या. एक अटेम्प्ट आहे की लोकांना जेव्हा पण मी ट्रॅव्हल करतो की अटेम्प्ट आहे की जी रोड कंडिशन आहे तुम्हाला दाखवायची. आणि मोस्टली मी ट्राय करतो की गाडीने ट्रॅव्हल करा जिथे रोड्स आहे, कारण जी ब्युटी आहे कोकणाची, टोटल कोकण गोष्टीची गाडीने पावसाळ्यात तर एवढं सुंदर वातावरण झालं होतं. रोड चांगला असेल तर सुपर. आणि सिंधुदुर्गमध्ये जेव्हा आपण गाडी याच्यानंतर जाते पावसाळ्यात,
अप्रतिम. आणि गोवामध्ये पण येस, आणि त्याच्या पुढे गोकर्ण, कर्नाटका, आपण केरळापर्यंत पण गाडी घेऊन गेलात तर अप्रतिम हा जो कोकण कोस्ट आहे, दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही आहे. जबरदस्त आहे. फक्त आपली जी इन्फ्रास्ट्रक्चर एकदा व्यवस्थित झालं तर 14 तासात जर मी गोकर्णावरून मुंबईला येऊ शकतो, तर आपण विचार करा, तोच टाईम आपला 10 तास होईल, जे रोड कंडिशन चांगली होईल. आणि 14 तास असे होते की जिथे मी स्टॉपेज पण केलेलं आहे, अर्धा अर्धा तासाचा स्टॉपेज आहे कुठे. आता आपण हातखांब्याला आलेलो आहोत. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय हिंद, गणपती बाप्पा मोरया.